हॅलो, मला वाचवा. मला इथून बाहेर काढा. माझ्यासमोर 3 जणांना मारलं गेलंय. फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पत्नीच्या हातातून मोबाईल जवळपास निसटला होता. फोनवर तिचा नवरा रडत बोलत होता. काही दिवसांपूर्वीपर्यंत तो परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लागल्याचा आनंद साजरा करत होता. घरच्यांनी गावात मिठाई वाटली होती. महिन्याला 70,000 रुपयांची नोकरी, थायलंडसारख्या देशात करिअर आणि कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकण्याचं स्वप्न त्याने पाहिलं होतं. पण अजून तो हजारो किलोमीटर दूर म्यानमारच्या दाट जंगलात बंदुकीच्या धाकावर कैदेत होता आणि त्याला काम करायला लावलं जात होतं. तेही एखाद्या कंपनीत नाही, तर जगभरातल्या लोकांना ऑनलाईन फसवण्याच्या फॅक्टरीत. नुकत्याच समोर आलेल्या या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 25 युवकांसह सुमारे 800 भारतीय नागरिकांना म्यानमार थायलंड सीमेवरच्या कुप्रसिद्ध गोल्डन ट्रँगल भागात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना तिथे नोकरीच्या निमित्ताने ठेवण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात वेगळाच स्कॅम सुरू होता. काय होता तो स्कॅम? या सगळ्या तरुणांना कसं फसवण्यात आलं? का फसवण्यात आलं? त्यांच्याकडून कोणती कामं करून घेतली जात आहेत? सांगतो या व्हिडिओत. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आपल्यापैकी अनेक जण सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जाहिराती पाहतच असतील, जसं की बँकॉकमध्ये नोकरी, दुबईमध्ये जॉब, फ्री व्हिजा, महिन्याला 70 ते 80,000 पगार, अनुभवाची गरज नाही, वगैरे वगैरे. बेरोजगारी वाढलेल्या भारतासारख्या देशात अशा जाहिराती अनेक तरुणांसाठी आशेचा किरण बनतात. पण याच आशेचा फायदा घेऊन आज आंतरराष्ट्रीय सायबर माफिया हजारो तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या एका 24 वर्षीय तरुणापासून. फेसबुकवर त्याला एक जाहिरात दिसली. बँकॉकमध्ये चांगली नोकरी, उत्तम पगार आणि उज्ज्वल भविष्य. त्याने अप्लाय केलं. पुढची सगळी प्रोसेस व्यवस्थित पार पडली. व्हिसा मिळाला, तिकीट मिळालं आणि 4 जूनला तो पुण्याहून बँकॉकला रवाना झाला. घरच्यांना वाटलं आता मुलाचं आयुष्य बदलणार आहे. पण विमान बँकॉकमध्ये उतरलं आणि त्याच्या आयुष्याने एक भयानक वळण घेतलं. एअरपोर्टवर त्याला काही लोकांनी रिसीव्ह केलं. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण काही तासांच्या प्रवासानंतर त्याला सरळ थायलंडच्या बॉर्डरवर नेण्यात आलं. तिथून त्याचा बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये प्रवेश करवण्यात आला आणि दाट जंगलातल्या एका गुप्त छावणीत डांबण्यात आलं. तिथे पोहोचताच त्याचा मोबाईल, पासपोर्ट, कागदपत्र आणि पैसे सगळं जप्त करण्यात आलं. आता त्याच्याकडे ना ओळख होती, ना देशात परतण्याचा मार्ग, ना मदतीसाठी कोणाशी संपर्क साधण्याची सोय. हे सगळं घडवून आणलं होतं गोल्डन ट्रायंगलने. आता प्रश्न पडेल की हा गोल्डन ट्रायंगल नेमका आहे तरी काय? तर म्यानमार, लाओस आणि थायलंड या 3 देशांच्या सीमांना जोडणारा हा भाग अनेक दशकांपासून जगभरात कुप्रसिद्ध आहे. एकेकाळी जगातल्या सर्वात मोठ्या अफू आणि अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी हा भाग ओळखला जायचा. पण गेल्या काही वर्षात इथे आणखी एक उद्योग प्रचंड वेगाने वाढला आहे. तो म्हणजे ऑनलाईन फसवणुकीचा उद्योग. आज या भागात हजारो लोकांना जबरदस्तीने ठेवून जगभरातल्या नागरिकांना फसवण्याचं काम केलं जात आहे. या छावण्या बाहेरून साध्या इमारतींसारख्या दिसतात, पण आतमध्ये चालत असतो अब्जावधी रुपयांचा सायबर बिझनेस. येथे आणलेल्या लोकांना कम्प्युटरसमोर बसून फेक सोशल मीडिया अकाउंट तयार करायला लावले जातात. एखाद्या सुंदर मुलीच्या नावाने फेक प्रोफाईल तयार करून अमेरिकेतल्या, युरोपमधल्या किंवा भारतातल्या लोकांशी मैत्री केली जाते. काही दिवस गोड बोलून त्यांचा विश्वास जिंकला जातो आणि मग त्यांना क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. हे लोक लाखो रुपये गुंतवतात आणि काही क्षणातच त्यांचे सगळे पैसे गायब होतात. याला जगभरात पिग बुचरिंग स्कॅम म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आधी मोठी शिकार केली जाते आणि मग एका झटक्यात तिची कत्तल केली जाते. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे स्कॅम चालवणारे अनेक लोक स्वतःही पीडित असतात. त्यांनाही फसवूनच इथे आणलेलं असतं. या छावण्यांमध्ये परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. एका छोट्याशा खोलीत अनेक लोकांना कोंबून ठेवलं जातं. दिवसाला 18 ते 20 तास काम करावं लागतं. झोपायला काही तासच मिळतील की नाही याची शाश्वती सुद्धा नसते. ठराविक टार्गेट दिलं जातं आणि ते पूर्ण नाही केलं तर शिक्षा दिली जाते. विजेचे शॉक दिले जातात. अमानुष मारहाण केली जाते. उपाशी ठेवलं जातं आणि मानसिक छळ केला जातो. काही आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्सनुसार तर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या सुद्धा घटना समोर आल्या आहेत. याच नरकात अडकलेल्या एका भारतीय तरुणाने जीव धोक्यात घालून त्याच्या पत्नीला फोन केला. त्याने सांगितलं की त्याच्या डोळ्यांसमोर 3 जणांची हत्या करण्यात आली. काम करायला नकार देणाऱ्यांना मारहाण केली जाते आणि इतरांना धाक दाखवण्यासाठी त्यांना शिक्षा दिली जाते. हा फोन कॉलच या संपूर्ण प्रकरणाचा टर्निंग पॉईंट ठरला. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे प्रकरण काही नवीन नाही आहे. गेल्या 2-3 वर्षात हजारो भारतीय नागरिक अशाच प्रकारे म्यानमार, कंबोडिया आणि लाओसमध्ये अडकले आहेत. भारत सरकारने याआधी अनेक वेळा शेकडो भारतीयांची सुटका केली आहे, पण प्रत्येक वेळी नवीन लोक या जाळ्यात अडकताना दिसतात. पण यामागे कारणही तितकंच स्पष्ट आहे.
भारतामध्ये बेरोजगारी आहे, लोकांना परदेशात काम करण्याचं आकर्षण आहे आणि सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलं आहे. पण याच गोष्टींचा फायदा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्या घेतात. त्या अगदी प्रोफेशनल पद्धतीने काम करतात. त्यांच्याकडे फेक कंपन्या असतात, खोट्या वेबसाईट्स असतात, मुलाखती घेतल्या जातात आणि सगळं काही अगदी खऱ्यासारखं वाटतं. महाराष्ट्रातले 25 युवक या जाळ्यात अडकले असल्यामुळे आता बीड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांशी संपर्क सुरू असल्याची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे आणि अडकलेल्या सगळ्या युवकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण या सगळ्या घटनेतून आपण काही गोष्टी शिकणं गरजेचं आहे. कारण आज जर हा तरुण बीडचा आहे तर तो उद्या पुण्याचा असू शकतो, मुंबईचा असू शकतो किंवा आपल्या शेजारच्या घरातला सुद्धा असू शकतो. आज सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक आकर्षक नोकरीची जाहिरात खरी नसते. विशेषतः जर कोणी विजा, तिकीट आणि मोठा पगार याचं आमिष दाखवत असेल तर 1000 वेळा पडताळणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? परदेशातल्या नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय सायबर गुलामगिरीला थांबवण्यासाठी सरकारने आणखी कठोर पावलं उचलायला हवीत का? आणि अशा जाहिरातींवर नियंत्रण आणणं सोशल मीडिया कंपन्यांची सुद्धा जबाबदारी आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.